मागील भागात तो तिच्या शेजारी जाऊन बसला. ती विचार करण्यात एवढी गुंग होती की तो तिच्या शेजारी बसला आहे हे पण तिला समजले नाही. त्याने तिचा हात हातात घेतला तशी ती भानावर आली आणि त्याच्याकडे पाहू लागली. डोळे आताही पाणावले होते. तो तसाच एका बाजूने तिला मिठीत घेतो. काव्या, जास्त विचार करू नकोस, मी आहे ना, तो तिला समजावत बोलतो. तो तिला तसेच उचलून घेतो आणि बेडवर नीट झोपवतो. मी आलोच फ्रेश होऊन, एवढं बोलून फ्रेश व्हायला निघून जातो. त्याला माहिती होते तो थोड्या वेळासाठी पण लांब झाला तर ती घाबरेल म्हणून. तो जास्त वेळ न लावता फ्रेश होऊन बाहेर येतो. रूमचे लाईट बंद करून तिच्या शेजारी आडवा होतो. दोघे शांतच होते, काहीही बोलत नव्हते. त्याने तिच्याकडे पाहिले तर ती वर छताकडे पाहत होती. काव्या, तो तिला आवाज देतो. तशी ती कूस बदलून त्याच्याकडे पाहते. तो हात पुढे करतो. ती हळूच त्याच्याजवळ सरकते. तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, काव्या झोप शांत, मी आहे ना. ती एवढंच हुंकार भरते. डोळे मिटून तर घेते पण झोप काही येत नाही. 1-1.5 तासाने काव्या झोपून जाते. सिद्धार्थ तिला मिठीतून बाजूला करतो तर ती झोपलेली असते. तो तिला नीट झोपवतो. तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेतो. तिच्या कपड्यावर दीर्घ किस करून तिथेच झोपतो. झोप तर त्याला पण येत नव्हती. तो मन भरून तिला पाहत असतो. तिला पाहत असताना कधी त्याचा डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. 1-1.5 तासाने काव्या झोपमध्ये काहीतरी बडबड करत असते. तुम्ही इथे मला हात लावू नका, घाबरून ती बोलत असते. तिच्या आवाजाने सिद्धार्थला जाग येते. सोडा मला, हात लावू नका, असे शब्द सिद्धार्थच्या कानावर पडतात. तो पटकन तिला मिठीत घेतो. काव्या शांत हो, मी आहे, मी असताना तुला कुणीही हात लावणार नाही. आणि त्याची मिठी घट्ट करतो. काव्या, तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे. तू फक्त आणि फक्त या सिद्धार्थची आहे. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलत असतो. माझ्या व्यतिरिक्त ज्याने तुला हात लावायचा प्रयत्न केला तर त्या माणसाचे हा सिद्धार्थ काय करेल हे येणारी वेळच ठरवेल. तू फक्त माझी आहेस. काव्या, सिद्धार्थ, जहांगीर. तो पुन्हा तिच्या कपाळावर किस करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तिच्याकडे पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. आता पुढे. रात्री उशिरा झोपल्यामुळे दोघं शांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. काही वेळाने काव्याला जाग येते. ती डोळे किलकिले करून उघडते तर तिला समोरच सिद्धार्थ दिसतो. तो खूप शांतपणे झोपलेला होता. त्याच्याकडे ती प्रेमाने पाहत असते पण जसे लक्षात येते तशी ती गोंधळते. सिद्धार्थ तिला जवळ घेऊन झोपला होता. त्याचा एक हात तिच्या पोटावर होता. ते बघून तिला आनंद होतो. काल तिच्यासोबत काय झाले हे आठवून तिला आताचे सुंदर क्षण खराब करायचे नव्हते. झोपमध्ये सिद्धार्थ खूपच हँडसम दिसत होता. ती काही वेळ त्याच्याकडेच पाहत असते कारण ती जागी असताना तिला जवळ घ्यायचा तसा दूर पण करायचा. त्यामुळे त्याला पाहायची इच्छा असूनही तिला त्याला पाहता येत नव्हते आणि रोज ती उठायच्या आधी तो उठायचा. पण आज तिला लवकर जाग आली होती आणि ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. मी त्यांच्या गालावरून हात फिरवू का, ती स्वतःशीच बोलत होती. नाही नाही, माझ्या स्पर्शाने त्यांची झोप मोड झाली तर. किती दिवसानंतर असे शांत झोपलेले आहेत हे. नाहीतर लवकर उठून जिममध्ये जातात, त्यानंतर आवरून ऑफिसला निघून जातात. तिची बडबड चालू होती. हळूहळू बोलत असली तरी तिच्या आवाजाने त्याला जाग आली होती. तो मुद्दाम डोळे मिटून पडून होता. त्याला पाहायचे होते, ऐकायचे होते त्याची बायको काय करते, काय बोलते म्हणून. न राहून ती तिचा हात त्याच्या गालावरून फिरवते. तिचा मऊ हातांचा स्पर्श सिद्धार्थला होताच त्याच्या अंगात वीजच चमकते. कारण याआधी तिने कधीच त्याला स्वतःवरून हात लावला नव्हता.
आज पहिल्यांदा ती त्याच्या गालाला हात लावत होती आणि त्याला ते खूपच भारी वाटत होते. ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत, "अहो, असेच झोपून राहत जा तुम्ही. झोपलेले असताना सुंदर पण दिसताच तुम्ही. नाहीतर जागी असलात की माझ्यावर ओरडत असतात." हे ती जरा हळूच बोलते, पण ते सिद्धार्थला ऐकू जाते. त्याला खरं तर सुंदर दिसतात हे ऐकून खूप हसायला येत होते. पण विचाराने त्याचे हसू कसेबसे रोखून ठेवले होते. "अहो, कधी ना कधी मला तुमचा खूप राग येतो. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा मला जवळ घेतात, प्रेम पण करतात. पण मध्येच तुम्हाला काय होते आणि अचानक माझा राग करायला लागतात. राग आला की मला तुमच्यापासून लांब करतात." त्याचेच नाव त्याला सांगत होती ती. "अहो, तुम्हाला सांगू," ती लाडिकपणे बोलते, "तुम्ही मला जवळ घेतात ना तेव्हा मला खूप छान वाटते." ती त्याच्या चेस्टवर हात फिरवत बोलते, "पण तुम्ही रागाने मला दूर करतात ते मला अजिबात आवडत नाही." ती एवढ्या क्यूटपणे हे बोलत होती की सिद्धार्थला आता जसे वाटत होते की तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला किस करावे. पण तो असे काही करणार नव्हता, कारण त्याला अजून ऐकायचे होते त्याची क्यूट बायको काय बोलते म्हणून. "तू जो विचार करतेय असे अजिबात नाही आहे काव्या," तो मनातच बोलतो. "तू जवळ असलीस की मला पण." आणि तो बोलायचं थांबतो. "अहो, तुम्ही ना खूप सुंदर आहात. तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये पटाईत आहात तुम्ही. मला सायलीताईंनी सांगितले होते, तुम्ही बाहेरच्या देशातून तुम्ही शिकून आला आहात आणि इथे तुमचे खूप मोठे ऑफिस आहे. आता ऑफिस मोठे आहे म्हटल्यावर तुम्ही पण खूप मोठे सर असणार ना. पण मी तर काही शिकले नाही आहे. म्हणजे 12वी पास आहे. 12वी नंतर मला पुढे शिकायला मिळेल की नाही हे पण मला माहिती नव्हते. पण लग्नानंतर आईंनी त्या दिवशी सांगितले की 12वी नंतर पुढील शिक्षण मी घेऊ शकेल. तेव्हा मला खूप आनंद झाला बघा. पण मला असे वाटते की मी तुम्हाला सूट नाही करत. म्हणजे बघा ना, तुम्ही कुठे आणि मी कुठे. मला तर काही काही गोष्टींची समजच नाही आहे. मला तुम्ही किती समजदार आहात. एवढं मोठं ऑफिस सांभाळून घरी पण सगळ्यांकडे लक्ष देतात. मी हे सगळं कधी शिकेल तुमच्यासारखं." तिची बडबड चालूच होती आणि आपला हिरो आनंदाने तिची बडबड ऐकत होता. कारण तो जागे असताना त्याच्यासमोर बोलायची हिंमत नसायची तिची. घाबरून जी राहत होती त्याला. बडबड करत असताना तिला कालच प्रसंग आठवतो. तो आठवताच तिचे शरीर थरथरायला लागले. कारण काल तिची चूक नव्हती. "अहो, काल जे घडले त्यात माझी चूक नव्हती. अहो, मी तर माझी अब्रू वाचवण्यासाठी तिथून पळत आपल्या रूममध्ये आली आणि दरवाजा बंद करून घेतला. त्या माणसाने फक्त माझ्या दंडांना पकडले होते. बाकी मी त्याला कुठेही हात लावू दिला नाही. तुम्हाला जर हे कळले तर तुम्ही मला रागात या घराच्या बाहेर नाही ना काढणार." आणि ती रडायला लागते. "अहो, मला आपल्या घरीच राहायचे आहे. मला इथे आई, आजी, सायलीताई, रोशनीताई, साहिलदादा यांच्यासोबत खूप आवडते. आणि हो, तुम्ही मला जवळ ओढून जो काही त्रास मला द्याल तो पण मला मान्य असेल. तुम्ही मला कधी जवळ घेऊन तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. तुम्ही म्हणाल तसेच मी वागेल. पण मला इथेच आपल्या घरी राहू द्या. आपल्या घरच्यांच्या आणि तुमच्यापासून मला वेगळे करू नका." ती रडत रडत त्याला सांगत असते. "मी लहानपणापासून असल्या घाणेरड्या लोकांपासून माझे संरक्षण करत आले आहे. आणि हे सगळे माझ्या बाबांना समजले तर ते दुसऱ्यांना दोष द्यायच्याऐवजी मलाच दोष देतील. मला इथेच तुमच्या जवळ राहायचे आहे." ती त्याचा शर्ट हातात घट्ट पकडून रडत असते. ती आतापर्यंत जे काही शब्द बोलली ते सिद्धार्थला असे वाटले जसे की त्याच्या काळजावर कोणीतरी घाव घालत आहे म्हणून. आज काव्याने पहिल्यांदा तिचे मन अशा प्रकारे मोकळे केले होते. तिला पण किती त्रास सहन करावा लागला आहे
हे ऐकून सिद्धार्थला तिच्याबद्दल वाईट वाटत होते. एवढं सगळं तिने सहन केले आहे आणि अजूनही करत आहे. कारण लग्नानंतर मी पण तिला किती त्रास दिला आहे आणि तिने पण काही न बोलता सहन केलं आहे. आता सिद्धार्थला त्याच्या वागण्याचा खूप राग येत होता. असं कसं वागलो मी तिच्यासोबत? त्याच्या मनात चलबिचल चालू होती. हे सगळं मनातच बोलत असताना सिद्धार्थला मागचे काहीतरी आठवते. गावाकडील काम असल्यामुळे तो अचानक गावाकडे आला होता. ज्या शेतात बाहेरच्या कंट्रीचे लोक प्रोजेक्ट करणार होते त्याच शेतात सिद्धार्थ फेरफटका मारत होता की शेतात काम करणाऱ्या काही लोकांचे बोलणे सिद्धार्थच्या कानावर पडले. ते लोक काव्याच्या लग्नाबद्दल बोलत होते. आता सिद्धार्थने मागच्या वेळेला तिची माहिती काढलेली असल्यामुळे तिचे नाव त्याला माहिती होते. काव्या हे नाव ऐकताच त्याच्या हृदयात कळच गेली. तो शेतातून त्यांच्या गावातील घरी जायला निघाला. आता त्याला काव्याच्या लग्नाबद्दल जाणून घ्यायचे होते, पण तिच्याबद्दल असे डायरेक्ट कुणाला विचारणार म्हणून त्याने गावातील घरात काम करणारा विश्वासू रामू त्याला बोलावले आणि विचारू लागला, गावात कुणाचे लग्न आहे म्हणून. होय मालक, गावात काव्याचे लग्न आहे. लग्न ठरायच्या आधी पोर खूप आनंदी असायची, पण लग्न ठरले आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच गायब झाला. रामू काका बोलत होते आणि सिद्धार्थ ऐकत होता. तसे तर याआधी तो नोकर माणसाशी काम असेल तरच बोलायचा, पण आज विषय काव्याचा होता म्हणून तो शांतपणे ऐकत होता. सगळं ऐकून झाल्यानंतर सिद्धार्थ त्यांना विचारतो, लग्न कधी आहे आणि कुठे आहे? मालक, लग्न उद्याच आहे. आपल्या गावातील देवळात आहे. ते ऐकून सिद्धार्थच्या हाताच्या मुठी आवळल्या जातात. तुम्ही जाऊ शकतात सिद्धार्थ. एवढंच बोलतो तसे काका निघून जातात आणि सिद्धार्थ पण रागातच त्यांच्या रूममध्ये येऊन बेडवर बसतो. त्याला खूप राग आला होता, पण तो स्वतःला शांत ठेवत बेडवर बसतो. केसांमध्ये हात घट्ट रोवून मागे बेडवर आडवा होतो. डोळे बंद करतो तर आताही त्याला काव्याचा चेहरा आठवतो. ज्या दिवशी ती त्याला धडकली होती तो दिवस आठवतो. इकडे काव्या पण झोपायचा प्रयत्न करत असते, पण तिला झोप लागत नसते, कारण तिला पण हे लग्न करायचे नव्हते. तिच्या मनाविरुद्ध हे लग्न ठरवले होते. विचार करत इकडे काव्या तर तिकडे सिद्धार्थ झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न असल्यामुळे काव्या लवकरच उठली होती. लग्न आहे याचा आनंद चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता. इकडे सिद्धार्थ पण उठून आरशासमोर उभं राहून त्याचे आवरत असतो. आरशात पाहत मनाशी काहीतरी विचार करतो. त्याचं आवरून बाहेर निघून जातो. आता गावातील सगळे गावच्या मंदिरात जमा झालेले असतात. काव्याकडून तिचे बाबा आणि गावातील काही नातेवाईक असतात आणि दुसरीकडे नवरदेवाकडील ठराविक माणसे होती. दोघांना समोर उभे केले जाते. त्यांच्यासमोर अंतरपाट पकडला जातो. गुरुजी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करणार की तिथे एकामागे एक अशा 4 ते 5 कार येऊन थांबतात. सगळे लोक त्या दिशेने पाहतात. एक बॉडीगार्ड खाली उतरून कारचा दरवाजा ओपन करतो. त्यातून सिद्धार्थ पण त्याच्या कोटची बटन लावत खाली उतरतो. काव्या तर तिच्या विचारात होती. तोच काही गार्ड्स नवरदेवाच्या जवळ जाऊन उभे राहतात. त्या मोठ्या मोठ्या बॉडीगार्ड्सना बघून मनोज, काव्याचा होणारा नवरा, खूपच घाबरतो. एक गार्ड त्याच्या हातातील हार घेऊन त्याला बाजूला हो म्हणून सांगतो. तो पण बाजूला होतो. गावातील सगळे पण खूप घाबरलेले होते, कारण ते बॉडीगार्ड्स एक नसून 20 ते 25 होते. त्यामुळे सगळ्यांची बोलती बंद झालेली होती. तेवढे तर लग्नाला लोक पण नव्हती, एवढे बॉडीगार्ड्स होते. एक हट्टाकट्टा बॉडीगार्ड तो हार सिद्धार्थच्या हातात देतो. सिद्धार्थ काव्याच्या समोर उभा असतो, पण समोर अंतरपाट असल्यामुळे तिला काही कळत नाही. आणि कळायला ती नॉर्मल तर हवी, ती तर विचार करण्यात एवढी गुंग असते की समोर काय सुरू आहे
याकडे पण तिचे लक्ष नसते. एक गार्ड गुरुजींना मंगलाष्टके म्हणायला सांगतो. गुरुजी पण घाबरून मंगलाष्टके म्हणायला सुरुवात करतात. शेवटचे सावधान म्हणताच अंतरपाठ खाली होतो. सिद्धार्थ काव्याच्या गळ्यात हार घालतो. जेव्हा सिद्धार्थ तिला हार घालतो तेव्हा ती तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि त्याच्याकडे न पाहताच नाराजीने त्याच्या गळ्यात हार घालते. त्यानंतर पुढच्या विधीला सुरुवात होते आणि त्या दोघांचे 7 फेरे होतात. त्यानंतर ते खाली बसतात. या सगळ्यात तर काव्या अजून पण हरवलेलीच होती. तिला माहितीच नव्हते की तिचे लग्न कुणासोबत होत आहे. ती तर हेच समजत होती तिचे लग्न मनोजसोबत आहे म्हणून. आता तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. तसा सिद्धार्थ त्याच्या पॉकेटमधून मंगळसूत्र काढतो आणि तिच्या गळ्यात घालतो. त्याने मंगळसूत्र घालताच तिच्या डोळ्यात पाणी येते. तुम्ही त्यांच्या भांगेत सिंदूर भरा. सिद्धार्थ सिंदूर घेतो आणि तिच्या भांगेत भरतो. त्याने सिंदूर भरताच काव्याच्या डोळ्यात आलेले अश्रू गालावर ओघळतात. गुरुजी त्या दोघांकडे पाहत, आजपासून तुम्ही पती-पत्नी झालात. आज सिद्धार्थला जे पाहिजे होते त्याने ते मिळवले होते. त्याने काव्यासोबत लग्न केले होते. आता काव्या त्याची बायको झाली होती. सौभाग्यवती काव्या सिद्धार्थ जहांगीर असे म्हणतात. आपल्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तशीच गाठ काव्या आणि सिद्धार्थची बांधली होती. तसे तर त्याला ती पहिल्या पाहण्यातच आवडली होती. काव्याने हुदका देत त्याच्याकडे पाहिले आणि त्याला बघून ती शॉक झाली. कारण ती समजत होती तिचे लग्न मनोजसोबत झाले आहे. पण इथे तर तिचे लग्न दुसऱ्यांसोबत झाले होते. तिला तर त्याचे नाव पण माहिती नव्हते. फक्त गावातील लोक त्याला मालक म्हणायचे तेवढेच तिला माहिती होते. सिद्धार्थ सोबत गावातील कुणाचीही बोलायची हिंमत होत नव्हती. लग्न झाल्यानंतर तिथून गावातील एक जण निघून गेले. काव्याचे बाबा पण काही न बोलता निघून गेले. तिथे फक्त मनोजच्या घरचे होते. ते सिद्धार्थकडे खूप रागाने पाहत होते. काव्या तर शांतच होती. शॉकमध्ये असल्यामुळे तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. तो मनोजच्या फॅमिलीवरून एक नजर फिरवत, आता ती माझी बायको आहे हे लक्षात असू द्या, आणि तिचा हात पकडून तिला कारजवळ घेऊन आला. आत बस, रागातच तो बोलला आणि तो दुसऱ्या बाजूने जाऊन बसला. ती आत बसली. ते दोघं आत बसताच त्यांच्या गाड्यांचा ताफा निघाला मुंबईला जायला. त्याने घरात कुणाला काहीही सांगितले नव्हते की त्याने लग्न केले आहे म्हणून. बघूया पुढील भागात. तो काव्याला घेऊन बंगलोवर येईल तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन असेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.